धनुराशीसाठी हा महिना बऱ्याच गोष्टींमध्ये अनुकूलच परिणाम देणारा असा सिद्ध होईल. परंतु महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी अधिक अनुकूल असू शकते, परंतु महिन्याचा शेवट थोडासा तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार नाही आणि त्यामुळे तुमची जी कोणती महत्त्वाची कामे करावयाची असतील तर ती महिन्याच्या सुरुवातीला जर केलीत तर तुम्हाला मनाप्रमाणे परिणाम मिळू शकतात. सोबतच तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये काही प्रमाणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ह्या महिन्यामध्ये अचानकपणे एकाकीपणाची भावना तुमच्यामध्ये उत्पन्न होऊ शकते. तुमच्या नात्यामध्ये असुरक्षा तुम्हाला वाटू शकते. त्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून तुम्ही दूर पण जाण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या घरापासून स्वतःच अलिप्त पण राहू शकता किंवा तशी भावना तुमच्या मनामध्ये जन्म घेऊ शकते आणि हे सर्व अचानकपणे तुमच्या मनामध्ये येऊ शकते. कारण मेन म्हणजे तुम्ही एकटे स्वतःचे विचार कोणाला जर सांगत नसाल, फक्त आपणच मनातल्या मनामध्ये जर झुरत असाल तर तुम्हाला ही भावना येणं साहजिकच आहे. त्यामुळे जर असं काही वाटत असेल तर लगेच तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना बोला, तुमच्या जोडीदाराशी बोला, तुमचे नातेवाईक मंडळींशी बोला, घरातील जे कोणी तुम्ही ज्याच्यासोबत जास्त बोलतात, जास्त तुमचं बॉन्डिंग आहे त्या व्यक्तीशी बोला. एकटे राहून एकटे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू नका. नेहमी लोकांमध्ये राहा, घरच्या मंडळींसोबत राहा. आपण जर स्वतःला वेगळं समजायला लागलो तर नक्कीच आपण वेगळं राहाल, पण हे नको आहे आपल्याला. तर विशेष करून तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्यासाठी हे विचार अजिबातच उत्तम सिद्ध होणार नाहीत आणि त्यामुळे तुमच्या जवळचे व्यक्ती तुमच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे. ही खूप अशी गंभीर गोष्ट आहे. असं काही जर मनामध्ये आलंच तर लगेचच ह्या गोष्टींपासून तुम्ही सावध राहण्याचा प्रयत्न करा आणि याच्यावर लगेच उपाय शोधा. मेडिटेशन करा किंवा तुमच्या लोकांसोबत टाइम स्पेंड करा किंवा कुठेतरी कुटुंबासोबत फिरायला जा, तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जा. अजिबात अशी कोणतीच भावना तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका. कारण एकदा जर हे असं काही डिप्रेशनची भावना तुमच्या मनामध्ये आली तर पुढे भविष्यामध्ये काहीच तुम्ही जे ठरविलेलं आहे ते काहीच करू शकणार नाहीत तुम्ही. आणि विशेष म्हणजे एक गोष्ट सांगायची ती म्हणजे तुम्ही इतरांबद्दलच्या भावना प्रकट करायला शिका. मनामध्येच गोष्टी धरून बसू नका. स्वतःच्याच मनामध्ये एखादी गोष्ट धरून बसणे हे योग्य नाही. कारण तुमचा मानसिक तणाव, मानसिक दाब वाढू शकतो आणि त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या शरीरावर पण होऊ शकतो. ह्या महिन्यामध्ये एखादी नवीन जमीन पण खरेदी करू शकण्याचे योग आहेत किंवा एखादं वाहन तरी खरेदी कराल. सोबतच बऱ्याच दिवसांपासून तुम्ही जर विदेशी जाण्यासाठी प्रयत्न करत होता तर तशी वेळ आलेली आहे. विदेशी जाण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल आणि शारीरिक स्वास्थ्य पण ह्या महिन्यामध्ये थोडंसं सांभाळावे लागणार आहे. जर तुम्ही कुठे पैसे गुंतवणार असाल तर थोडंसं सावधान राहा, कारण सध्या ही वेळ अनुकूल नाही. महिन्याच्या सुरुवातीला संतानाबद्दल कसली तरी चिंता तुम्हाला सतावित राहील आणि त्यामुळे तुम्ही खूप चिंतित असे असणार आहात. विशेष करून स्वतःच्या मान सन्मानाची काळजी घेणे हे खूप गरजेचं आहे. आपल्याकडून कोणत्याच प्रकारची कोणत्याच बाबतीमध्ये चूक होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या. ह्या महिन्यामध्ये नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि आपुलकी या सोबतच विश्वासामध्येही वाढ होईल. आपला जोडीदार तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये मदत करेल आणि त्यामुळे तुम्हाला पण कोणतेही कार्य करण्यासाठी एक प्रकारे वेगळी ऊर्जा किंवा एक आत्मविश्वास वाढल्यासारखे दिसून येईल. तुम्हाला कोणत्याही बाबींमध्ये जर कठीण अडचणी आल्याच तर तुम्हाला तुमचा जोडीदार प्रत्येक बाबीत सहकार्य करेल, अगदी खंबीरपणे तुमच्यासोबत उभा राहील, तुम्हाला साथ देईल. अचानक नातेवाईकांकडून एखादी आनंदी वार्ता पण कळू शकते. विवाहासाठी जे कोणी प्रयत्न करत असतील, जे कोणी विवाह इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे विवाह जुळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळणार आहे. सगळीकडे एक आनंदी वातावरण राहणार आहे. आनंद पसरेल. जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील, प्रेमसंबंधांमध्ये असतील तर त्यांच्यासाठी महिन्याची सुरुवात ही खूपच उत्तम आहे. तुमचा पार्टनर तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये मदत करेल. तुमची सर्वार्थाने प्रगती होईल. तुमच्या आत्मविश्वासामध्ये पण वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना थोडंसं चढ उतार दाखविणारा असा जाणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये चढ उतार पाहायला मिळतील. जे कोणी भागीदारीमध्ये व्यवसाय करत असतील तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे आर्थिक व्यवहार थोडंसं सांभाळून करा, कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायानिमित्त कुठेतरी प्रवास पण घडू शकेल आणि त्या प्रवासामधून पण तुम्ही लाभच कमवाल, परंतु शेवट भरपूर शुभ असाच होणार आहे. जरी सुरुवातीला आपल्याला चढ उताराचा सामना करावा लागला तरी महिन्याच्या शेवटी सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे घडू शकेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामामध्ये व्याप वाढेल, वाढ होईल. खूप व्याप वाढल्यामुळे तुम्हाला थोडंसं ताण येईल. सोबतच तुमचे हितचिंतक भरपूर प्रमाणामध्ये तुमच्यावर किंवा हितशत्रू जे असतात ते तुमच्या
तुमच्या विरुद्ध समस्या उत्पन्न करतील, पण हरकत नाही. तुमचे जे काही वरिष्ठ अधिकारी मंडळी आहेत ते तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये मदत करतील आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवण्यामध्ये अगदी सफल राहाल आणि स्वतःला सिद्ध करूनच दाखवाल. आणि या सगळ्यामुळं तुम्हाला पण एक प्रकारे जबाबदारी म्हणा किंवा आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. तरुण वर्गाला मात्र हा महिना सर्वार्थाने अनुकूलच असा जाणार आहे. तुम्ही जे काही तुमच्या करिअरबद्दल ठरवून ठेवलेलं होतं तर त्यासाठी हा काळ खूप अनुकूल असा आहे. परंतु मनासारखी जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर थोडंसं तुम्हाला थांबावे लागणार आहे. मनासारखी नोकरी मिळेलच की नाही हे सांगता येणार नाही. समजा जर एखादी छोटी नोकरी जरी मिळाली तरी सुरुवात करण्यासाठी हरकत काय आहे. आणि तुम्ही जर एक व्यवसाय सुरू करणार असाल, छोटासा एक स्टार्टअप बिझनेस सुरू करणार असाल तर तुम्ही नक्कीच करू शकता, कारण तसे योग पण आहेत. नक्कीच तुम्हाला जी मदत पाहिजे ती मिळून जाईल. तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही नक्कीच तुमच्या व्यवसायाचा सुरुवात करू शकता. तुमच्या डोक्यामध्ये जे काही कल्पना असतील, जे काही नवीन तुमच्या डोक्यामध्ये एक व्यवसायाबद्दल, एक प्रोजेक्टबद्दल जे काही असेल ते तुम्ही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न नक्कीच करा. यश नक्कीच तुम्हाला मिळेल. महिला वर्गाला मात्र हा महिना थोडंसं नवीन काहीतरी घडविणारा किंवा नवीन काहीतरी शिकवणारा असा जाणार आहे. जे कोणी महिला नोकरी करत असतील तर तुम्हाला तुमच्या विरोधकांवर मात करावी लागणार आहे. म्हणजेच तुम्ही जिथे नोकरी करता, जिथे काम करता तिथे तुमचे विरोधक तर असतीलच, माहिती आहे. तर ते तुम्हाला अशा ना तशा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणींमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील, पण तिथे तुम्हाला त्यांच्यावर मात करून स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. पुन्हा सगळं काही पहिल्यासारखं राहण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. असं समजा की आपली पदोपदी वेगवेगळ्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. कोणीतरी आपली परीक्षा घेत आहे आणि तुम्ही त्यासाठी प्रत्येक टाईमला प्रत्येक पदोपदी सज्ज राहिलं पाहिजे, कारण कधी आपली परीक्षा घेतील, कधी आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल हे कळणार नाही. सोबतच ज्या कोणी महिला स्वतःचा बिझनेस सुरू करण्याच्या विचारामध्ये असतील तर तुम्ही नक्की सुरू करू शकता. पण लगेचच तुम्हाला लाभ मनाप्रमाणे मिळतील हे सांगता येणार नाही, पण ॲटलिस्ट तुम्ही सुरुवात तरी करा. आणि ज्या कोणी महिला आधीपासूनच एखादा व्यवसाय म्हणा किंवा उद्योग सुरू करत असतील तर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे लाभ मिळतीलच आणि तुमचे जे काही नाव आहे, नावलौकिक आहे, प्रसिद्धी आहे त्याच्यामध्ये पण अजून भर पडेल. तुम्हाला काही नवीन ऑर्डर्स मिळायला लागतील आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ पण भरपूर प्रमाणामध्ये मिळेल. सोबतच आपल्या घरामध्ये एखादं शुभ कार्य पण घडण्याची शक्यता आहे किंवा एखादा कार्यक्रम म्हणा किंवा एखादं धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी ही फक्त आणि फक्त तुमच्यावर असणार आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट तुम्ही जरी काम करत असला, उद्योजिका असला किंवा घरातील गृहिणी असला, प्रत्येक ठिकाणी तुमची ह्या महिन्यामध्ये कसरतच होणार आहे. पण हे सर्व करत असताना तुम्हाला एक गोष्ट म्हणजे महत्त्वाची करावी लागणार आहे आणि ती म्हणजे स्वतःची तब्येत सांभाळावी लागणार आहे, स्वतःचं आरोग्य सांभाळावं लागणार आहे. काम तर होतच राहणार आहे, परंतु दुर्लक्ष करून चालणार नाही. अपचनाचा त्रास संभवतो, पोटाचे विकार संभवतात आणि त्यामुळे टाइम टू टाइम खाणं, व्यवस्थित खाणं, चांगलं खाणं हे लक्षात ठेवा. उगीचच कधीही खाणं, अरबट-सरबट खाणं जर तुम्ही हे केला तर खूप तुम्हाला महागात पडणार आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे आणि त्याच्यासाठी शारीरिक, मानसिक दोन्ही प्रकारची शक्ती तुम्हाला लागणार आहे. तर त्यासाठी तुम्ही आधीपासूनच थोडंसं तयार राहा. विद्यार्थी वर्गाला मात्र महिन्याची सुरुवात खूपच उत्तम अशी असणार आहे. तुमची सर्वार्थाने प्रगती होईल. सोबतच जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी हा महिना ध्येयपूर्तीसाठी तुमच्यासाठी हा महिना खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला अथक प्रयत्न करावे लागतील. जे कोणी उच्च शिक्षणासाठी विदेशी ॲडमिशनसाठी प्रयत्न करत असतील तर तुम्हाला तसे योग आहेत. नक्कीच तुम्ही विदेशामध्ये ॲडमिशनसाठी अप्लाय करू शकतात आणि तसे तुम्हाला सकारात्मक परिणामही पाहायला मिळतील. तुमच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. एकाग्रतेमध्ये ही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असताना आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या ध्येयाकडे ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि प्रत्येकाने त्याप्रमाणे कार्य करण्याचा प्रयत्न करा. ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र हा महिना स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये मध्यम स्वरूपाचा असणार आहे, कारण जुन्या आजारांना आराम तर मिळणार आहे, हरकत नाही, परंतु नवीन आजारांशी सामना तुम्हाला करावा लागणार आहे. पण हरकत नाही, नवीन आजारांशी सामना करण्यासाठी पण तुम्हाला बळ मिळू शकेल. तुमची इच्छाशक्ती वाढेल आणि त्याच्या जोरावर तुम्ही अशक्य कार्यही शक्य करून दाखवाल.
तुमची इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवाल। एखादं नवीन काहीतरी सामाजिक कार्य पण तुम्ही ह्या महिन्यामध्ये सुरू करू शकता आणि त्यामुळे तुमच्या मानसन्मानामध्ये, तुमच्या ओळखीमध्ये अजून जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्धी वाढेल, तुमचे मानसन्मान वाढेल आणि लोक तुम्हाला अजून चांगल्या रीतीने ओळखायला लागतील। आणि बऱ्याच दिवसांपासून तुमचं जे मनामध्ये होतं की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, इतरांसाठी काहीतरी करायचं आहे, तर नक्कीच तुम्ही आता करायला सुरू करू शकता। सुरू जर केला तर तुम्हाला इतर पण लोक येऊन मिळतील आणि तुमचं जे काही स्वप्न आहे, समाजासाठीचं आपण देणं लागतो ते वापस तुम्हाला द्यायचं आहे, तर नक्कीच तुमच्या या चांगल्या कामामध्ये तुम्हाला इतरांचीही मदत मिळेल, पाठबळ मिळेल आणि तुमच्या मनातील जे काही स्वप्न आहे, तुम्ही जे काही ठरवून ठेवलेलं आहे ते नक्कीच पूर्ण तुम्ही करू शकता। फक्त हे सर्व करत असताना आरोग्याची काळजी घेणं हे पण खूप महत्त्वाचं आहे। आरोग्याची हेळसांड करून चालणार नाही, आजार त्रास देतील, तर आधीपासून स्वतःला फिट ठेवा। तुमचं जे काही नित्याचं आहार आहे, नित्याचं व्यायाम आहे, योगा आहे ते करत चला। ते तुम्ही त्याच्यावर दुर्लक्ष करून तुम्हाला काहीही मिळणार नाही, हे लक्षात ठेवा आणि बाकीची सर्व कामे तुम्ही करत चला। नक्कीच तुम्हाला खूप आराम मिळेल, खूप आनंद होईल, एक प्रकारची मनशांती पण लाभेल। अजून एकंदरीतच पाहता हा महिना जर बघितला तर सर्वार्थाने अनुकूलच असा आहे। काही गोष्टींमध्ये एक वेगळे परिणाम पण मिळतील, काही गोष्टींमध्ये चांगलेच परिणाम मिळणार आहेत। तरीही येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची ती राहूनच गेली आणि ती म्हणजे जर तुम्हाला अजून काही नवीन गोष्टींची म्हणजेच ज्योतिष या विषयावर किंवा आध्यात्मिक विषयावर अजून काही नवीन माहिती हवी असेल किंवा तुमच्या जे काही वैयक्तिक अडचणी असतील, कुंडलीबद्दल काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता, मला कमेंट करू शकता। आणि तुम्हाला माझी ही पुरवत असलेली माहिती आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। नक्कीच मी अजून नवीन काही वेगवेगळी माहिती तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करीन। फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या, ती म्हणजे साथ ही अशीच राहू दे। धन्यवाद।